आरक्षणाच्या लढ्यासाठी जरांगेंच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये रॅली। सगेश्वरांच्या अंमलबजावणीसाठी सरकारने घेतलेली वेळ आज संपली। छत्रपती संभाजीनगरमध्ये केम्ब्रिज चौकात खासदार संदीपान भुमरेंकडून मनोज जरांगेंचं पुष्पहार घालून स्वागत। विलास भुमरेंचीही उपस्थिती। छत्रपती संभाजीनगरच्या अजिंठा वेरूळ आणि जायकवाडी धरण भागात घातपाताचा कट असल्याची धक्कादायक माहिती उघड। आयसिसशी संबंधित जोहेब खानवर चार्जशीट दाखल। छत्रपती संभाजीनगरमधील 50हून अधिक तरुण आयसिसच्या संपर्कात येण्यानं मुंबईतील कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात कारवायांची माहिती। पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे शेतकऱ्यांच्या भात लावण्या खोळंबल्या। हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा। ठाण्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। माजीवाडा मानपाडा ते घोडबंदर रोडवरची वाहतूक मंदावली। नांदेड जिल्ह्यामध्ये केळीचे भाव घसरल्यानं शेतकरी हतबल। क्विंटल मागे 500 रुपयांची घसरण। लाखो रुपयांचा खर्च करून भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवं संकट। सोलापूरच्या माळीनगरमध्ये पार पडलं तुकोबांच्या पालखीचं पहिलं उभं गोल रिंगण। वारकऱ्यांकडून तुकोबा ज्ञानोबांच्या नावाचा जयघोष। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील खुडूसमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दुसरं रिंगण। प्रशांत खिलाऱ्यांनी टिपलेली रिंगण सोहळ्याची ही खास दृश्य माझाच्या प्रेक्षकांसाठी। विठ्ठलाचं व्हीआयपी दर्शन बंद केल्यानं तब्बल 8 लाख भाविकांना मिळाला वेळेत दर्शन। प्रशासनानं भाविकांना सहकार्य करण्याचं केलं आवाहन। एसटी महामंडळाच्या 87,000 कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला। 230 कोटी रुपये निधी वितरित करण्यास गृह विभागाची मंजुरी। 15 जुलैपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा होणार। खड्ड्यांसंदर्भात वारंवार येणाऱ्या हस्तक्षेप याचिकांमुळे न्यायालय त्रस्त। असंच सुरू राहिल्यास न्यायालयाचा वेळ वाया जाईल। त्यामुळे खड्ड्यांबाबतची याचिका लवकरच निकाली काढण्याचे न्यायालयाचे संकेत। राज्यात अवैध वृक्षतोड केल्यास आता 50,000 रुपये दंड भरावा लागणार। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय। या आठवड्यात जारी होणार शासन निर्णय। जळगावजवळ भोरटेक रेल्वे स्टेशनवर गाडी थांबून दगडफेक। अज्ञातांनी चेन खेचून गाडी थांबवली। त्यातून काही जणांनी उतरून गाडीवर दगडफेक केल्याची माहिती। जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये कार दरडीत कोसळून अपघात। दुर्घटनेत मायलेकाचा मृत्यू। 6 प्रवासी गंभीर जखमी। 2060 पर्यंत भारताची लोकसंख्या 1 पेक्षा जास्त असेल। भारतात लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर कायम राहील। संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालाचा दावा। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन।